सो क्युबरनेटिस ची बेसिक इन्फॉर्मेशन आणि हिस्ट्री आपण बघितलेली आहे. बट सर आता क्युबरनेटिस आपण यूज करणार, पण कसं करणार माहिती आहे का? नाही माहिती. मग सर सांगा तुम्ही. ठीक आहे, चला ते डिस्कस करू. तर क्युबरनेटिसचा आर्किटेक्चर बघतोय आपण आता. काय बघणार? आर्किटेक्चर काय असते? वर्कफ्लो, ओव्हरऑल वर्कफ्लो, की तो ऍक्च्युली कशा पद्धतीने काम करणार. ठीक आहे, तर ते जाणून घ्यायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे एक जनरल कन्सेप्ट, एक असतो सावकार आणि एक असतो त्याच्या घरी काम करणारा नौकर. असतो का? सावकारी नाही रे बाबा, सावकार असं सावकारी तसं नाही म्हणतो मी, नौकर असतो त्याच्या घरी. एवढं माहिती आहे? सावकारचं काम काय असते किंवा मॅनेजरचं काम काय असते? मॅनेजर एम्प्लॉई ते आपण डिस्कस करू, ते जाऊ दे. बाकीच एक मॅनेजर असतो, मॅनेजर काम कोणाला सांगतो? एम्प्लॉईला सांगतो. मॅनेजर स्वतःहून काम करतो का? बेसिक लेवलचं नाही करत. तर इथे पण तेच आर्किटेक्चर फॉलो केलं जातं, मास्टर स्लेव्ह. कोणतं आर्किटेक्चर असेल? मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. एक मास्टर असणार जो की स्लेव्ह मीन्स गुलाम, मास्टर मीन्स मॅनेजर कन्सिडर कर, आणि स्लेव्ह मीन्स एम्प्लॉय कन्सिडर कर. अंडरस्टूड? ओके. सो मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर मध्ये इथे काम होतं, मास्टर आपले काम सांगत जाणार आणि स्लेव्ह त्यावर वर्क करत जाणार. सिंपल कन्सेप्ट. तर या आर्किटेक्चर मध्ये हा आता काम कसं करतो तर ते बघू. डायग्राम दिसतीये. सो कुबरनेटिस आर्किटेक्चर आपण डिस्कस करतोय. तर यामध्ये बघा एक तुम्हाला दिसेल कंट्रोल पॅनल दिसतंय, कंट्रोल पॅनल एक दिसेल आणि दोन वर्कर नोड दिसतंय. एक वर्क नोड ह्या साईडला वर्क नोड 1 दिसतंय, ह्या साईडला वर्क नोड 2. मॅनेजर एक असतो, एम्प्लॉईज त्याच्या हाताखाली 2-3 असणार ना, किंवा जेवढे पण त्याच्या अंडर मध्ये काम करायला एम्प्लॉईज असतील ते. क्लिअर? ओके. सो आता सिंपल एक मॅनेजर आहे, तर मॅनेजर तो त्याच्या काही तर स्किल सेट असणार ना, म्हणून त्याची पोझिशन काय मॅनेजर आहे. आयरा गेरेला नत्तू गेरेला आणून मॅनेजर बनवणार का? नाही. परफेक्ट आहे. तर इथे आता त्या मॅनेजरचे कोणते कंपोनंट्स, त्याच्याकडे कोणते स्किल सेट असले पाहिजे, तेव्हाच तो मॅनेजर बनणार. तर ही जी इथे दिसत आहेत एपीआय, शेड्यूलर, कंट्रोल मॅनेजर आणि टीसीडी, दीज आर द कंपोनंट्स ऑफ कंट्रोल पॅनल और मास्टर नोड म्हणा. अंडरस्टूड? कंट्रोल पॅनलला तुम्ही काय म्हणू शकता? कंट्रोल प्लेन म्हणू शकता. ठीक आहे, मास्टर नोड म्हणू शकता. अंडरस्टूड? हा. तर मल्टिपल वेजने याला प्रोनाऊन्स केलं जातं, मल्टिपल वे नाव याला देण्यात येतात. ठीक आहे, तर कन्फ्युज नका हो. तर हे जे कंपोनंट्स आहे हे डिस्कस करून घेऊ आपण, की हा मॅनेजर जो आहे या मॅनेजरकडे काय काय अवेलेबल आहे, कसं काम करतो तो माहिती पाहिजे ना. तर पहिला कंपोनंट आहे एपीआय सर्व्हर. कोणता आहे? एपीआय सर्व्हर. सर आता एपीआय सर्व्हर म्हणजे काय सांगा? एपीआय काय असते माहितीये का? एपीआय माहितीये का? एपीआय जर माहिती असेल तर एपीआय सर्व्हर पण तुम्हाला इझिली समजेल. एपीआय काय काम करतं आणि तुम्ही जे काम करणार ऑर्गनायझेशन्स मध्ये मोस्टली एपीआय वरच काम करणार. आता एपीआय आधी समजून घ्यावं लागेल ना. माहिती आहे का तुम्हाला? कुणाला आयडिया आहे का एपीआय म्हणजे काय असते ऑनलाईन मध्ये? तर दोन वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन मध्ये कम्युनिकेशन करणार. ठीक आहे. ओके. काय असतं एपीआय? तुमचा झोमॅटो ऍप माहिती आहे तुम्हाला? झोमॅटो, स्विगी, जे काही आपण यूज करतो applications to order food or groceries or anything else, right? ऍक्च्युली ज्या आपण हॉटेलमधून आपण ते मागवतो त्याच्या किचन मध्ये काय चालू आहे ते आपल्याला माहिती असते का? त्याच्याकडे ती डिश अवेलेबल आहे नाहीये आपल्याला माहित असते का? नाही. त्याची इन्फॉर्मेशन कुणाकडे असते? झोमॅटो वाल्याकडे. पण झोमॅटो डायरेक्ट आपल्या त्या किचन मध्ये जाऊन पूर्ण चेक करतो का? नाही. त्यामध्ये एंट्री केली जाते है ना. कोण एंट्री करतं? नाही, तो हॉटेलवाला करतो. बघा आपण युजर आहोत, झोमॅटो मदत आहे है ना. एपीआय
एखादी इमेज असेल तर मी ते सांगतो. एक छोटासा इंटरफेस असतो जो की तुम्हाला हा समथिंग लाईक दिस अ वेटर, यू कॅन सी वेटर हिअर. कस्टमर आहो आपण, लाईक कस्टमर आहो आपण आणि आपण ऑर्डर कोणाला ऑर्डर करणार कोणाला सांगणार आपण, वेटरला आधी सांगणार. वेटर काय करणार, इकडे जाणार किचन मध्ये जाणार, त्या डिशेस अवेलेबल आहेत का त्या शेफला सांगणार की बाबा कस्टमरची ऑर्डर ही आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मला द्या, मी त्यांच्याकडे प्रोव्हाइड करतो. हा, तर मीडिएटरचं काम करतो ते कोण एपीआय. अंडरस्टूड. वेटर नाही, वेटर तर करतो, बट यू कॅन कन्सिडर वेटर ॲज अ एपीआय, चालता बोलता एपीआय. ठीक है. इधर का सुनेगा उधर बोलेगा, उधर का सुनेगा इधर बोलेगा. तो कन्व्हर्सेशनचं काम करणार आहे कोण, एपीआय. डायरेक्टली डेटाबेसचा ऍक्सेस देणार का, हा डायरेक्टली त्याच्या किचनची एंट्री देणार का कस्टमरला, नाही. त्यामध्ये कोण काम करेल, एपीआय. एपीआय कडे इन्फॉर्मेशन असणार की तिकडे काय अवेलेबल आहे काय नाही, आणि त्यानुसार तो आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दाखवणार की हा भाई दिस इज आउट ऑफ स्टॉक, कारण त्याच्या डेटाबेस मध्ये त्याला दिसत नाहीये. ठीक आहे, आउट ऑफ स्टॉक, हा 5च आयटम बाकी आहे, लवकर ऑर्डर कर, नाही तर बघ गेलं तुझं काम, तुला भेटणार नाही. हा असं आहे. सर चिकन तंदुरी अवेलेबल आहे, व्हेज मध्ये काहीच नाही, कोण सांगणार, एपीआय. व्हेरी गुड. तर इथे आता या डायग्राम मध्ये तुम्हाला इझिली समजेल की एपीआय काम काय करणार, कम्युनिकेशनचं काम करणार. तर होल आर्किटेक्चर मध्ये जे काही कम्युनिकेशन होईल ते युजिंग कोणा थ्रू, एपीआय थ्रू. क्या बात आहे, इझिली समजलं तुम्हाला. व्हेरी गुड. शेड्यूलर काय करतो, टास्क शेड्यूल करणार, सिंपल गोष्ट आहे. बट कोणता टास्क करणार, कोणता टास्क शेड्यूल करणार, कंटेनर क्रिएट करायचे जे टास्क आहेत ते शेड्यूल करणार. ओके. आता हा कंटेनर इकडे दिसेल तुम्हाला, एका आतमध्ये पॉड दिसतोय, पॉडच्या आतमध्ये कंटेनर दिसेल, राईट. आता पॉड काय आहे ते पण डिस्कस करू. तर हे पॉड क्रिएट करायचं, पॉड शेड्यूल करायचं काम कोणाचं आहे, शेड्यूलरचं काम सेम असणार आहे, शेड्यूलच करायचं काम करणार तो, त्यापेक्षा जास्त काही नाही. हा, बट आता शेड्यूलरला सांगणार कोण की आपल्याला एका पॉडची गरज आहे. शेड्यूलरला जोपर्यंत इन्फॉर्मेशन जाणार नाही तोपर्यंत शेड्यूल करेल का, नाही. त्याला इन्फॉर्मेशन देणार कोण, एपीआय सर्व्हर. ठीक आहे. बट एपीआय सर्व्हरकडे ही इन्फॉर्मेशन कुठून येणार की आपल्याला गरज आहे एका पॉडची, तर त्याला सांगणार कंट्रोलर मॅनेजर. काय सांगणार, कोण सांगणार त्याला, एपीआय सर्व्हरला की मला एका पॉडची गरज आहे, शेड्यूल करून पाहिजे बरं आत्ताच. कोण सांगणार, कंट्रोलर मॅनेजर. तर कंट्रोलर मॅनेजर तुमचा ऍक्च्युअल स्टेट अँड डिझायर स्टेट, म्हणजे तुम्हाला पाहिजे किती, मला 4 पाहिजे पण माझ्याकडे 3च आहेत, तर 1ची रिक्वायरमेंट आली तर ती इन्फॉर्मेशन तू एपीआय सर्व्हरकडे देणार आणि एपीआय सर्व्हर शेड्यूलरकडे जाणार. शेड्यूलर काय करणार, एक शेड्यूल करणार पॉड क्रिएट करायसाठी. कन्सेप्ट समजला. तर कंट्रोलर मॅनेजर काय करणार आहेत, ऍक्च्युअल स्टेट अँड डिझायर स्टेटला कॅल्क्युलेट करणार आहे. क्लिअर. त्याच्याकडे ऍक्च्युअल आणि डिझायर्ड याकडे लक्ष ठेवणार आहे. जर गरज असेल तर तो रिक्वेस्ट पाठवणार एपीआय सर्व्हरला, एपीआय सर्व्हर शेड्यूलरकडे जाणार, शेड्यूलर काय करणार, त्याला शेड्यूल करणार. अंडरस्टूड, क्लिअर. देन आता हे इथे जे काही काम होत आहे, ईटीसीडी मीन्स व्हॉट. आता हे लोक जे काही काम करताय किंवा इकडे काही क्रिएट होत आहे ना, तर हेच जे काही कन्व्हर्सेशन होणार किंवा जे काही ऑपरेशन्स परफॉर्म होणार, इव्हेंट्स परफॉर्म होणार, यांचा पूर्ण डेटा की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये कुठे सेव्ह होणार, ईटीसीडी मध्ये. इट इज नथिंग बट अ डेटाबेस इनसाइड युअर क्लस्टर. कळलं. तर हे कंपोनंट समजलेत, आले लक्षात. कंट्रोल पॅनल मध्ये, कंट्रोल प्लेन मध्ये और मास्टर नोड मध्ये कोणते कंपोनंट्स आहेत, तर हे 4 कंपोनंट्स आहेत मेनली, आणि त्यामध्ये कोणता कंपोनंट कसं काम करणार हे समजलं.
तर क्विकली सांगा, एपीआय सर्व्हर काय करतो? कम्युनिकेशनचं काम करतो. शेड्यूलर काय काम करतं? पॉड शेड्यूल करायचं काम करणार. त्याला इन्फॉर्मेशन एपीआय सर्व्हर देणार. एपीआय सर्व्हर कडे कुठून येणार? कंट्रोलर मॅनेजर कडून. कंट्रोलर मॅनेजर काय काम करतो? ऍक्च्युअल किती आहे आणि लागतात किती आपल्याला ते चेक करायचं काम करेल आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. देन ईटीसीडी, राईट, जे काही इथे काम होत आहे ते की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचं काम कोणाचं आहे? ईटीसीडी. तर हा मॅनेजरचे पूर्ण स्किलसेट झाले, आपण लर्न केले. ठीक आहे. देन त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की मला इम्प्लॉई पाहिजे, राईट. कारण कोण पाहिजे? इम्प्लॉई. तर इम्प्लॉई मध्ये अशा कोणत्या गोष्टी असायला पाहिजे की तो त्याचं काम करेल, राईट. त्याला कम्युनिकेशन पाहिजे, त्याला डेव्हऑप्स यायला पाहिजे, क्लाउड यायला पाहिजे, लिनक्स यायला पाहिजे. तेव्हाच कुठे तो एक इन्स्टन्स क्रिएट करेल, पॉड क्रिएट करेल किंवा कंटेनर क्रिएट करेल, राईट. तर ते टर्म्स आता बघू. मॅनेजरने काम सोपवलं कुणाला? वर्कर नोडला. बट हे इन्फॉर्मेशन देणार कोण? वर्कर नोड कडे. तर एपीआय सर्व्हर सांगणार वर्कर नोडला कि भाई तेरे पास काम है, चलो काम चालू कर. समजलं? हा. देन वर्कर नोड कडे आता ही इन्फॉर्मेशन रिसीव कोण करणार? कोण करणार रिसीव? इन्फॉर्मेशन आली आहे, कॉल रिंग 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 होतोय, पण रिसीव करायला तर पाहिजे कोणतरी, राईट. तर इथे तो काम रिसीव्ह करेल ते कंट्रोल पॅनल कडून येणारे मेसेज रिसीव्ह करायचं काम क्यूबलेटचं असेल. ठीक आहे. क्यूबलेट काय आहे? इथे कम्युनिकेशन साठी यूज होईल. आणि वन मोर थिंग, हा चेक करणार कुणाला? पॉड्स. ठीक आहे, पॉड्स. समजलं? तर क्यूबलेटचं काम काय आहे? पॉड्स कडे लक्ष ठेवणे. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन रिसीव्ह करेल अँड देन जर त्या रिक्वायर्ड असेल काही पॉड क्रिएट करायची तर तो पॉड क्रिएट करेल किंवा डिलीट करेल. समजलं? तर बेसिकली तो मॉनिटर करत आहे की पॉड आपल्याकडे किती आहे. गरज असेल तो क्रिएट करायचं काम क्यूबलेटचं. येस, समजलं? क्यूबलेट कोणाला क्रिएट करणार? पॉड्स. एवढं पोर्शन आलं लक्षात? ओके. मेसेज रिसीव्ह झाला, क्यूबलेटने पॉड वर लक्ष ठेवलंय, मॉनिटरिंग करतोय तो. गरज असेल तर क्रिएट करेल, नसेल तर डिलीट करेल. सिंपल कन्सेप्ट. ओके. क्यूबलेट समजलं? कूल. देन त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसेल पॉड तर या क्यूबलेटने क्रिएट केलाय, पॉड तर क्रिएट केलेलं आहे, बट त्यामध्ये कंटेनर क्रिएट करायचं काम क्यूबलेटचं नाही. ते कोणाचं काम आहे? डॉकर. आता इथे हे डॉकर नाही राहत, कंटेनर इंजिन असतो. काय असतो? कंटेनर इंजिन. या डायग्राम मध्ये त्याने डॉकर यूज केलाय, ते डॉकर यूज करायचं असेल म्हणून केले. बट कुठलाही असू शकतो ना कंटेनरायझेशन. पॉडमॅन, कंटेनर डी, कुठलाही असू शकतो. सो सिंपल कन्सिडर करा कंटेनर इंजिन आहे, जो काय करणार? या पॉडच्या आतमध्ये कंटेनर क्रिएट करणार. अंडरस्टूड? ऑनलाईन मध्ये आवाज येतोय सर्वांना? येस सर. कूल. सो डॉकर समजलं कशासाठी असते? आपण आधी पण बघितलेलं आहे. डॉकरचं काम काय असते? कंटेनर क्रिएट करणं. सिंपल कन्सेप्ट. ओके. सो ह्या पॉड मध्ये कंटेनर क्रिएट करायचं काम डॉकर करणार. सिंपल. नेक्स्ट, आपण जेव्हा डॉकर बघितलं, डॉकर मध्ये कंटेनर्सला आयपी ऍड्रेसेस वगैरे यायचे ना. तर ते आयपी ऍड्रेसेस वगैरे प्रोव्हाइड करायचं काम आता इथे काम करेल क्यूब प्रॉक्सी. कोण काम करणार? क्यूब प्रॉक्सी. सो इंटरनल नेटवर्कचं काम कोणाचं आहे? क्यूब प्रॉक्सीचं. त्या पॉडला आता इथे कंटेनरला आयपी ऍड्रेस आहे असं नाही कन्सिडर करायचं. आता आयपी ऍड्रेस कुणाला असेल? पॉडला असणार. कुणाला असणार? पॉडला असणार. ओके. सो क्यूब प्रॉक्सीचं काम काय? आयपी ऍड्रेसेस वगैरे प्रोव्हाइड करायचं, नेटवर्किंग, इंटरनल कम्युनिकेशन वगैरे ते काम कोणाचं आहे? क्यूब प्रॉक्सीचं, नेटवर्किंगचं. क्लिअर झालं हे? ओके. तर आता येऊ लास्ट मध्ये पॉडवर. आता हा पॉड ऍक्च्युली काय आहे? डॉकर मध्ये तुम्ही कंटेनर क्रिएट केले,
पण डॉकर मध्ये जर कंटेनर क्रिएट केले त्या कंटेनरला आणखी प्रोटेक्शन मीन्स पॉड, एक त्यावरची लेअर मीन्स पॉड. आयरन मॅनचं कवच म्हणजेच काय, पॉड. समजलं? आयरन मॅनचं कवच दिलेलं आहे भाई कंटेनर, तू इसके अंदर रहो. कळलं का? हा, तर पॉड म्हणजेच काय आहे, तर एक्स्ट्रा लेअर ऑफ सिक्युरिटी आहे ऑन कंटेनर. या कंटेनर असेल त्या पॉडच्या आतमध्ये आयपी ऍड्रेस असाइन असेल, या पॉडला असाइन असेल. आता इथे तुम्हाला एका याच्यात एक कंटेनर दिसतोय, एका याच्यात दोन कंटेनर दिसत आहेत. एका पॉडमध्ये एक पेक्षा जास्त कंटेनर असू शकतात, बट दॅट्स नॉट अ बेस्ट प्रॅक्टिस. जर असेल तर याला डिकपल्ड कंटेनर म्हटलं जातात. काय म्हटलं जातात? डिकपल्ड कंटेनर. का बरं म्हटलं जातात? कारण जर एक डिलीट झाला तर दुसरा पण त्याच्यासोबत टर्मिनेट होऊ शकतो. हा पॉड डिलीट झाला तर एक इथे ऍप्लिकेशन आहे ती पण डिलीट होईल, आणि ही या कंटेनर मधली पण डिलीट होणार. कळलं? येस. तर आता इथे काय मॅनेज केलं जातं? या पॉड्सला मॅनेज केलं जातं, ज्याच्या आतमध्ये काय कंटेनर्स. सो कन्सेप्ट समजला? आता एम्प्लॉईचे काय कंपोनेंट्स आहेत ते तुम्ही क्लिअरली समजून घेतलंय. कंट्रोल पॅनल मीन्स मॅनेजरचे काय कंपोनेंट्स आहेत ते समजले. कूल. तर आता हे जे काही ऑपरेशन्स आहेत, आता हे सगळे ऑपरेशन्स आपल्याला कमांड लाईन टूलने करावं लागणार, आणि ते कमांड लाईन टूल म्हणजे कोणचं? kubectl. कोणचं कमांड लाईन टूल? kubectl. CLI. क्लिअर झालं? व्हेरी गुड. UI थ्रू पण करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला AWS चं EKS यूज करावं लागेल. इंटरफेस थ्रू पण करता येईल, पण तो दॅट्स नॉट अ गुड वे. बट आपण इथे CLI थ्रू करणार, आणि CLI थ्रू खूप फास्ट काम होऊन जात. क्लिअर? तर आर्किटेक्चर, आता इथे एखादी पोर्शन आहे जे तुम्हाला समजलेलं नाही, ऑनलाईन मध्ये पिंग करा. काही समजलेलं नाहीये असं. ऑल क्लिअर? ओके. सो सिंपल बेसिक थिंग्स मी खाली पण लिहिलेले आहे तिथे. क्युबरनेटिस क्लस्टर. आता हा, वन मोर थिंग, याला काय म्हटलं जाते? क्लस्टर म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? क्लस्टर. तर क्लस्टर मीन्स व्हॉट? क्लस्टर एक सिंपल म्हणजे ग्रुप. क्लस्टर काय असतो? ग्रुप. गाय मशीनचा ग्रुप, कोणाचा ग्रुप? तर त्याला क्लस्टर म्हटलं जातं. ऍक्च्युली ग्रुपला काय म्हटलं जातं? क्लस्टर म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी यूज केला जात नाही, खूप रेअरली यूज केला जातो. खूप कमी ग्रुप जे असतात त्यांना क्लस्टर बोलतात. तर इथे आपण कुबरनेटिस मध्ये काय म्हणणार? या ग्रुप आहे. हा ग्रुप कशाचा आहे? इथे एक मॅनेजर दिसतोय, आणि वर्कर नोड 1 दिसतोय, वर्कर नोड 2 दिसतोय. तर हा ऍक्च्युली एक ग्रुप आहे ना. एक पर्सन आहे का सिंगल? नाही. तिघ जण सोबत काम करणार तेव्हा काम होईल, अदरवाइज होणार नाही. इव्हन इथे वर्कर नोड 2 दिसतोय, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, आपल्याला माहिती नाहीये. कंट्रोल पॅनल सध्या एक आहे, होऊ शकतं दुसरा पण क्रिएट करून केला जाईल, राईट? तर ऍक्च्युली हा काय ग्रुप आहे. तर याला म्हटलं जातं काय? क्लस्टर. तर कुठे पण तुम्ही बघा कुबरनेटिस क्लस्टरच म्हटलं जाईल. अंडरस्टूड? व्हेरी गुड. सो इट्स नथिंग बट अ ग्रुप. कशाचा असेल? व्हर्च्युअल मशीन्स असणार, इन्स्टन्सेस असणार, आणि यांना तुम्ही काय म्हणणार? नोड्स म्हणणार. इन्स्टन्सेसला तुम्ही काय म्हणणार? नोड्स. इथे काय दिलेलं आहे? नोड्स. क्लिअर? So control plane or master node, you can say worker node or slave machines or slave instance असं तुम्ही बोलू शकता. Kubernetes cluster consists of a set of worker machines called nodes and run containerized application. इथे आपण वर्ड यूज करणार काय? nodes. So all work is going to done on worker node. हा, but आता जर तुम्हाला कंट्रोल प्लेन वर काही काम करायचं असेल तर आपल्याला ते मेन्शन करावं लागतं की भाई मॅनेजर तू स्वतः काम कर, एक्सेल शीट बनवायची आहे ना, तू स्वतः बनव. समजलं?
हा, किंवा मॅनेजर स्वतःहून म्हणतो की यार एक्सेल शीट तर आहे, चल मीच बनवतो, करतो ना असं. हा, तर ते मेन्शन करावं लागेल, तेव्हाच तो त्या इन्स्टन्सवर काम करेल, तोपर्यंत तो स्वतःहून काम करणार नाही. बाकी पूर्ण काम कुठे होईल, वर्कर नोडवर. क्लिअर? ओके. सो इथे मी बेसिक इन्फॉर्मेशन टाकलेली आहे की काय आहे कंट्रोल प्लेन. कंट्रोल प्लेन हा एक ग्लोबल डिसिजन मेकर आहे. मॅनेजर आहे ना, डिसिजन घेणार ना, कोण काय काम केलं पाहिजे, किती का, असं सेम. विच वर्क ऑन विच नोड अँड क्रिएट, डिलीट अँड मॉडिफाय. बेस्ट प्रॅक्टिस टू कीप इट स्टँड अलोन. स्टँड अलोन मीन्स त्याच्यावर कुठलंही दुसरं एक्स्ट्रा काम देऊ नका. ठीक आहे. So this is the workflow. We already discussed about it. Control plane, API server, messenger, notifier. API server is the front end of the Kubernetes control plane. काही पॉइंट्स लिहिले आहेत ते पण इथे डिस्कस करू, बट नॅचरली तुम्हाला समजलंय. व्हेरी गुड. This is the main source of communication between all other components in the cluster. Then scheduler manages pod on nodes. It will schedule a pods to run on nodes. Very good. ते पण झालंय. Controller manager watches on the object it manage in the cluster as it runs the Kubernetes core control loop. It observes them from their desired state and the current state via API server. If current and desired state of the desired state of the managed objects don't match, the controller takes corrective steps to drive object. जे मी तुम्हाला मराठीत सांगितलंय तेच इथे लिहिलेलं आहे. Object status toward the desired state. The Kubernetes controller also perform core lifecycle functions. ठीक आहे. ETCD काय आहे तर इट इज की व्हॅल्यू स्टोअर ऑफ क्लस्टर. बाकी इन्फॉर्मेशन रीड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नोड कंपोनेंट्स मध्ये काय काय अवेलेबल आहे. These are the nodes where the actual works happens. Okay, each node can have multiple pods. Very good. Pods have the containers running inside them. बघितलं आपण. There are three processes in every node that are used to schedule and manage those pods. तर मेन काम काय आहे, पॉड क्रिएट करायला पाहिजे आपण, तर त्यासाठी इथे काही अवेलेबल असणार. पॉड काय असणार, पॉड काय असतो तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ युअर कुबरनेटिस क्लस्टर. काय असेल पॉड, स्मॉलेस्ट युनिट ऑफ युअर कुबरनेटिस क्लस्टर. ठीक आहे. So pod is a core unit of management in the Kubernetes ecosystem and act as a logical boundaries for container that share resources and contains. Logical boundaries means yes, outer covering for what, pod, sorry, container are the simplest unit within a Kubernetes object. Each pod is composed of a container or tightly coupled container in series. मी सांगितलं तुम्हाला एक सिंगल असेल किंवा 2-3 असू शकतात, त्यांना काय म्हणतात, टाइटली कपल्ड. कपल म्हणजे सर एक थोडी असणार आहे, 2 असणार ना, सिंपल गोष्ट. सो बेस्ट प्रॅक्टिस इज टू क्रिएट 1 कंटेनर इन 1 पॉड. एकटा माणूस चांगला माणूस. लिमिटेड लाईफ स्पॅन. बरोबर बोललोय ना मी. ओके. सो क्यूबलेट आहे. क्यूबलेट काय करतं तर दॅट कम्युनिकेट विथ द कंट्रोल प्लेन. हा एक एजंट सारखा काम करेल जो कंट्रोल प्लेन सोबत कम्युनिकेट करणार. देन इन्शुअर द कंटेनर इज अ पॉड आर रनिंग. इट इज अ प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर द काय starting a pod with a container inside. Very good. So काही बेसिक पॉइंट जे मी काढलेले आहेत तुम्हाला इझिली अंडरस्टूड होत आहे असं मी कन्सिडर करू. व्हेरी गुड. सो सिंपल. when a control plane requires specific action,
happen in a node. The kubelet receives the pod specification through the API server and executes the actions. So जे आपण मराठीत डिस्कस केलं आहे तेच आता इथे पॉइंट्स आहे. ओके, देन क्यूब प्रॉक्सी काय असेल? Yes, contains the network proxy called kube proxy, the facility Kubernetes network services. Then here, yes, एवढे सारे जे आहेत हे आहेत आपले काय आर्किटेक्चरचे पॉइंट्स. क्लिअर झालं? Kubernetes आर्किटेक्चर क्लिअर आहे? काही कन्फ्युजन, काही डाउट्स? कसं काम करणार समजलं? पक्का? ओके देन. सो इथेच थांबू.